नमस्कार मित्रांनो, टायपिस्ट म्हणून या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण MS एक्सेलचे टायपिंग ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सेट 1 पाहणार आहोत। जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या। क्वेश्चन नंबर 1, हे डॅशचे चिन्ह आहे। राईट आन्सर ॲटोसम। क्वेश्चन नंबर 2, 15 पॉइंट ही डॅशची नियोजित हाईट आहे। राईट आन्सर रो। क्वेश्चन नंबर 3, ज्या बारमध्ये सक्रिय सेलची कंटेंट व फॉर्म्युला दाखविला जातो त्याला डॅश बार म्हणतात। राईट आन्सर फॉर्म्युला। क्वेश्चन नंबर 4, MS एक्सेल मध्ये नेम बॉक्सच्या उजव्या बाजूला असलेल्या बॉक्सला डॅश असे म्हणतात। राईट आन्सर फॉर्म्युला बार। क्वेश्चन नंबर 5, MS एक्सेल विंडोच्या शीर्षस्थानी शीर्षक टायटल दर्शविणारी गडद रंगाची पट्टी असते तिला डॅश असे म्हणतात। राईट आन्सर टायटल बार। क्वेश्चन नंबर 6, एक्सेल मधील फॉर्म्युला नेहमीच FX ने सुरुवात करावी लागते। राईट आन्सर चूक। क्वेश्चन नंबर 7, वर्कशीट मध्ये बऱ्याच वर्कबुक असू शकतात। राईट आन्सर चूक। क्वेश्चन नंबर 8, ऍक्टिव्ह सेलला त्याच्या सभोवतालच्या काळ्या सीमेवरून ओळखले जाते, या सीमेला डॅश म्हणतात। राईट आन्सर सेल पॉइंटर। क्वेश्चन नंबर 9, स्क्रोल बार मधील गडद रंगावर क्लिक केल्यावर एका स्क्रीनवर मावेल इतका स्क्रोल होतो। राईट आन्सर बरोबर। क्वेश्चन नंबर 10, फॉर्म्युला नवीन सेलमध्ये कॉपी पेस्ट केल्यावर ज्या सेल रेफरन्स मध्ये बदल होत नाही त्यांना डॅश असे म्हणतात। राईट आन्सर ऑब्सोल्यूट रेफरन्स। क्वेश्चन नंबर 11, MS एक्सेल 2010 सुरू केल्यावर फाईलला डॅश नाव आपोआप येते। राईट आन्सर बुक 1। क्वेश्चन नंबर 12, एक्सेल मध्ये सेल अलाइनमेंट्स डॅशने करता येते। राईट आन्सर फॉर्मॅट सेल्स। क्वेश्चन नंबर 13, एक्सेल 2010 मध्ये सर्व कमांड टॅब्स आणि रिबन्स स्वरूपात दिलेले आहेत। राईट आन्सर बरोबर। क्वेश्चन नंबर 14, यापैकी कोणते एक्सेल शीटचे वैशिष्ट्य नाही। राईट आन्सर स्लाइड। क्वेश्चन नंबर 15, एक्सेल मध्ये ॲनिमेटेड बॉर्डर डॅश दर्शविते। राईट आन्सर क्लिपबोर्ड मध्ये पाठवले जाईल। क्वेश्चन नंबर 16, डॅश हे बार चार्ट बनवण्याकरिता योग्य ॲप्लिकेशन आहे। राईट आन्सर स्प्रेडशीट। क्वेश्चन नंबर 17, असेंडिंग डिसेंडिंग हे डॅशचे प्रकार आहेत। राईट आन्सर सॉर्टिंग। क्वेश्चन नंबर 18, एका वेळी केवळ एक सेल सक्रिय होऊ शकतो। राईट आन्सर बरोबर। क्वेश्चन नंबर 19, झूम स्लाइडच्या डावीकडे आपण डॅश बार पाहतो। राईट आन्सर स्टेटस बार। क्वेश्चन नंबर 20, शीट टॅबच्या उजव्या बाजूला आडवा डॅश बार असतो।
राईट आन्सर स्क्रोल बार. क्वेश्चन नंबर 21. ॲटोफिल ऑप्शनचा वापर 1, 2, 3, 4 असे नंबर डॅश डॅश कॉलम मध्ये घेण्यासाठी करता येतो. राईट आन्सर सिरियल नंबर. क्वेश्चन नंबर 22. नॉर्मल फॉर्मॅटिंग कमांडचा वापर करून ॲटो फॉर्मॅटिंगमध्ये बदल करू शकत नाही. राईट आन्सर चूक. क्वेश्चन नंबर 23. ॲटोसम पर्याय डॅश मध्ये उपलब्ध नाही. राईट आन्सर फॉर्म्युला. क्वेश्चन नंबर 24. MS एक्सेल 2010 मध्ये ॲटोसम बटन डाटा टॅब मध्ये उपलब्ध आहे. राईट आन्सर चूक. क्वेश्चन नंबर 25. MS एक्सेल 2010 मध्ये ॲव्हरेज काढण्यासाठी एव्हर या फॉर्म्युलाचा उपयोग केला जातो. राईट आन्सर चूक.